प्रभू श्रीरामाचा आणि आमच्या देवदेवतांचा जो कोणी अपमान करेल त्याला आम्ही स्वस्त बसू देणार नाही, त्याला टेस्टाशिवाय राहणार नाही। या जित्या भाड्याला एकच सांगणे, याची हिंमत असेल तर यांनी जण माणसात निघून दाखव। आता याला टेस्टाशिवाय आम्ही राहणार नाही। या ठिकाणाहून हा फक्त डेमो आहे। याच्यानंतर हिंदू समाजाच्या बाबतीत, हिंदू देवदेवतांच्या बाबतीत फक्त राजकीय पुढारीच नव्हे, कुठल्या सिरियल मध्ये, कुठल्या पिक्चर मध्ये अभद्र काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही। जय श्रीराम, जय श्रीराम। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। करायचं काय? सर्व राम भक्तांना विनंती आहे, या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जो 2 बापाची पैदास आहे, या 2 बापाची पैदास, हलालची पैदास, याच्या अंत्यविधीसाठी जमलेले सर्व राम भक्त आपण काही करू नका, कारण 2 मिनिटात याचा खरं जे रूप आहे त्या रूपाचा पुतळा या ठिकाणी येतोय। हा ना माणसात आहे, ना बाईत आहे, ना जनावरात आहे, असा पुतळा या ठिकाणी येतोय। त्याचा आणि याचा दहन आपण सोबत करायचंय। तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांच्या काही भावना असतील त्या भावना प्रत्येकाने व्यक्त कराव्या मी अशी विनंती करेल। या ठिकाणी मालेगाव शहरातील सकल हिंदू समाज आणि भारत मंडळ त्यासोबत सर्व हिंदू संघटना, भवानी चौकातील सर्व हिंदू बांधव या ठिकाणी या हरामखोराला याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। प्रभू श्रीरामांचा करायचं काय? मालेगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगेश बिरारी यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबाबत जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून राजकीय स्वार्थासाठी विविध महापुरुषांना आणि ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा सर्वांवर वेगवेगळ्या टीका टिप्पणी करून आपलं राजकीय महत्त्व वाढवण्याचा प्रकार काही राजकीय नेते गेल्या काही वर्षापासून करत आहेत। त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन समाजातील विविध समाजातील भावना दुखावल्या जाऊन महाराष्ट्र अशांत होत आहे। पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणार आहे। मी मालेगाव शहराच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि सकल संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने या सर्व राजकीय मंडळीला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हा प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात शांतता नांदावी, सुख समृद्धी नांदावी आणि या महाराष्ट्राचा विकास हा जातीय तेढ किंवा इतर गोष्टीने न करता मालेगावचा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा असं जर सर्व राजकीय मंडळीला वाटत असेल तर यांनी पहिले महापुरुषांचं आत्मचरित्र वाचावं, यांचा अभ्यास करावा आणि या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा जी लाभलेली आहे तिचं अनुकरण करावं। हा महाराष्ट्र विकासासाठी जात असताना या महापुरुषांना प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जाती धर्माच्या महापुरुषाचं या भारताच्या विकासासाठी, या भारताच्या निर्मितीसाठी योगदान आहे ते आपल्याला नाकारता येणार नाही। याची जाणीव ठेवून प्रत्येक पावलापावलावर या महापुरुषांचा आदर्श घेऊन वर्तणूक करावी। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय निषेधार्ह आहे।
सकल हिंदू समाजाचंच नाही तर पूर्ण जगाचं हे आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवताबद्दल कोणी टीका टिप्पणी करणं ही योग्य नाही। शहराच्या पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगेश बिरारी यांनी जो इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी पुढाकार घेऊन आज जी फेरी यात्रा काढली त्या माध्यमातून सकल मालेगाव समाजाच्या वतीने संपूर्ण मालेगाव शहराच्या वतीने हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या राजकीय नेत्यांनी भावना समजून घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व महापुरुषांचा आदर्श घेत त्यांचा अवमान होणार नाही अशी वक्तव्य करावी जेणेकरून हा देश हा राष्ट्र एक समृद्ध परंपरा कायम ठेवेल। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। जय श्रीराम। महाराष्ट्रात एक नालायक कुत्रा फिरतोय, त्या कुत्र्याचा तोंड सुद्धा वाकडा आहे। हा जितेंद्र आव्हाड हा या वाकड्या तोंडाने हिंदू धर्मावर वेळोवेळी गरळ ओकण्याचं काम करतो। मागच्या वेळी या नालायक माणसाने असं म्हटलं होतं की भगवान श्रीरामांची रामनवमी आणि हनुमानाचा जन्मोत्सव याच्याने धार्मिकते निर्माण होऊन दंगली होतात। जितेंद्र आव्हाड जितुद्दीन आव्हाड या नालायक कुत्र्याला एवढंच सांगणं की या हिंदू राष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये हिंदू जितका शांत आहे तितका कोणी नाहीये, परंतु जर का तुझ्यासारखी पिलावळ या हिंदुस्थानात हिंदूंवर द्वेष ओकत असेल तर हा हिंदू समाज तुझ्यासारख्या नालायक कुत्र्याला ठेचण्यासाठी विध्वंसक सुद्धा होऊ शकतो, हे या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो। सर्वात महत्वाची गोष्ट, शिर्डी येथे त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम चालू होता त्या पक्षाचा कोणताही विरोध नाही, परंतु त्या व्यक्तीने त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता कुठल्याही गोष्टीचा पुरावा न देता त्या ठिकाणी तो असं बोलतो की भगवान श्रीराम जेव्हा वनवासात गेले त्यावेळी त्यांनी मांस मटण खाल्लं, परंतु श्रीरामचरित्रमानस असेल रामायण असेल या सगळ्यात उल्लेख आढळतो, या सगळ्यात म्हटलेलं आहे की भगवान श्रीरामांनी फळं खाल्ले, कंदमुळं खाल्ले, एवढ्या सगळ्यावर त्यांनी आपली उपजीविका भागवली आणि भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जातात। ते मर्यादाचं एक प्रतीक आमच्या हिंदू धर्मात आहे, परंतु ही सगळी जी पिलावळ आहे जी हिंदू धर्मावर वेळोवेळी नाव ठेवण्याचे कामं करतात, या सगळ्यांनी ती मर्यादा ओलांडून भगवान श्रीरामांवर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हिंदुस्थानात दंगली घडवण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक या जितुद्दीन आव्हाडने या जित्या आव्हाडने हे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा आम्ही मंगेश बिरारी आणि भारत मंडळ संगमेश्वरातील सर्व मित्रपरिवार विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि या ठिकाणी या आंदोलनात आणि या अंत्ययात्रेत आलेल्या प्रत्येक संघटनेकडून आम्ही या जित्या आव्हाडचा निषेध करतो। जितेंद्र आव्हाडची आमदारकी रद्द करावी यासाठी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करणार आहोत। जितेंद्र आव्हाड याने जे काही आपल्या सर्व हिंदू धर्मीयांचे दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे, त्या भडव्याचा जो कोणी थोबाड फोडेल अन्यथा त्याच्या तोंडाला काळा फासेल त्या काळा फासणाऱ्याच्या त्याला मी पक्ष जाहीर करतो। आमच्या भारत मंडळातर्फे व मंगेश बिरारी यांच्यातर्फे 11,001 रुपये रोकडा देऊन या जितेंद्र आव्हाडच्या बैलाला जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। जय श्रीराम। जय श्रीराम। आज जमलेले येथे सकल हिंदू बांधव आज
बालक मंडळ भवानी चौक यांच्या माध्यमातून जो इथं पुतळा आणण्यात आलेला आहे, या हरामखोराने ज्या संबंध विश्वाचं आराध्य जे दैवत आहे त्याचं आज 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर तिथं लोकार्पण होते। या नतद्रष्ट हरामखोराने प्रभू श्रीरामाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेले त्याच्यामध्ये आज मालेगावातील सकल हिंदू समाजाकडनं आम्ही इथे त्याच्या पुतळ्याचं दहन करतोय। प्रतिकात्मक ती असेल, परंतु याच्यातनं जितेंद्र आव्हाडला या हरामखोराला मालेगावातील समस्त हिंदू बांधवांकडनं त्याचा जो पुतळा जाळण्यात आलेला आहे, भविष्यामध्ये जर त्यांनी त्याची माफी मागितली नाही तर त्याला स्वतः तिथं मुंबईला जाऊन त्याच्या मतदारसंघामध्ये आम्ही त्याच्या पोवाड्यामध्ये त्याला जाण्याचा प्रयत्न करू। आज इथून आम्ही मालेगावकडनं हे आव्हान करतोय। प्रभू श्रीरामचंद्र हे जे शब्द आहे ते आम्ही सुद्धा इथं विचारू शकत नाही की त्यांचा आदर्श हे घेऊ शकत नाही। असे हे हरामखोर राजकारणासाठी प्रभू श्रीरामाचा जो